नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी शुभम देशमुख, संचालक चाणक्य करिअर पॉइंट पुणे। आजचा हा व्हिडिओ आपला आरंभ सिरीजचा थर्ड व्हिडिओ असणार आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण 5 महत्त्वाचे गव्हर्नमेंट कॉलेजेस महाराष्ट्रातली चर्चा करणार आहोत। या गव्हर्नमेंट कॉलेजेस बद्दल चर्चा करताना मी टियर वाईज काही कॉलेज डिवाइड केलंय। मागच्या व्हिडिओमध्ये टियर वाईज काही सांगितलं नाही, तर ते टियर वाईज आपण कुठल्या ABCDEFGH टियर मध्ये त्या कॉलेजला रेटिंग देतो CCP कडून, चाणक्य करिअर पॉइंट कडून। आमच्या रिसर्च टीमनी 7, 8, 10 पॅरामीटर वापरून ते रेटिंग दिलं आहे, तर ते रेटिंग पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पालकांना सांगणार आहोत। सर्वात पहिला कॉलेज आहे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मेमोरियल मेडिकल कॉलेज मुंबई। हे पण कॉलेज जे आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत येते। गव्हर्नमेंट कॉलेज आहे का, तर हो, गव्हर्नमेंट कॉलेज जशी नियमावली आहे तशीच या कॉलेजला सुद्धा आहे। नायर, सायन किंवा कुपर सारखं कॉलेज असं म्हणू शकता। साधारणतः 2015चं एस्टॅब्लिशमेंट आहे, 200 सीट्स आहे। अटॅच हॉस्पिटलचं नाव आहे डॉक्टर आर्यन कूपर म्युनिसिपल जनरल हॉस्पिटल। 636 बेडेड हॉस्पिटल आहे, 13 PG डिपार्टमेंट आहे, 60 PGच्या सीट्स आहे। हॉस्टेल पूर्ण थ्रूआउट कोर्ससाठी अवेलेबल आहे, 1000ची OPD आहे आणि आपण याला CCBच्या रेटिंगमध्ये C टियर मध्ये या कॉलेजला डिवाइड करतो। त्यानंतरचा कॉलेज आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जळगाव। हे सगळे कॉलेज नवीनच आहेत। 2018चं एस्टॅब्लिशमेंट आहे, 150 सीट्स आहेत। डिस्ट्रिक्ट सिव्हिल हॉस्पिटल अटॅच्ड आहे, 300 बेडेड हॉस्पिटल, 14 PG डिपार्टमेंट। PG डिपार्टमेंट कमी असण्याचं कारण म्हणजे नवीन आहे कॉलेज, 18ला एस्टॅब्लिश होता आणि पहिली बॅच पास आउट होऊन काही जास्त वेळ झाला नाही, म्हणून PG डिपार्टमेंट कमी। 63 PG सीट्स, हॉस्टेल 4 वर्षासाठी अवेलेबल आहे, 400 OPD आणि आपण याला टियर मध्ये देतो, त्या G टियर मध्ये देतो। त्या टियरचं नाव G आहे, G टियर मध्ये देतो। त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बारामती, जळगावच्या नंतर लगेच दुसऱ्या वर्षी सुरू झालेलं कॉलेज आहे। बारामती भरपूर विद्यार्थ्यांचा ऑप्शन असतो, अकोला यवतमाळ पेक्षा जास्त प्रायोरिटी विद्यार्थी बारामतीला देतात। BJ मधले भरपूर लेक्चरर्स तिथे गेस्ट लेक्चरर्स म्हणून जातात, त्याच्यामुळे बारामतीचं इन्फ्रास्ट्रक्चर, बिल्डिंग, हॉस्पिटल खूप चांगला ऑप्शन विद्यार्थ्यांनी त्याच्यामुळे विद्यार्थ्यांसाठी आहे। 2019चे एस्टॅब्लिशमेंट आहे, 100 सीट्स अवेलेबल आहेत। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गव्हर्नमेंट मेडिकल हॉस्पिटल याला अटॅच्ड आहे, 100 बेडेड हॉस्पिटल आहे। PG डिपार्टमेंट 3च आहे, कारण की रिसेंट नवीन 1-2 वर्ष आधी त्यांचं पहिली बॅच पास आउट झाले असल्या कारणानं 3च PG डिपार्टमेंट आहे, 15 सीट आहे। हॉस्टेल पूर्ण अवेलेबल आहे, कॅम्पसमध्येच आहे आणि OPD जी आहे ते 1000ची आहे आणि आपण F टियर मध्ये याला मोडू। त्यानंतर महत्वाचं कॉलेज GMC नंदुरबार, महत्वाचं म्हणजे ठीकठाक ॲव्हरेजच कॉलेज आहे। GMC नंदुरबार 2020चे एस्टॅब्लिशमेंट, 100 सीट्स, डिस्ट्रिक्ट सिव्हिल हॉस्पिटल अटॅच आहे। PG डिपार्टमेंट 100 खाटांचं हॉस्पिटल आहे, PG डिपार्टमेंट एक अवेलेबल नाही, PG सीट एक अवेलेबल नाही, हॉस्टेल अवेलेबल आहे आणि OPD जी आहे ती 300 ते 500 आहे। त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अलिबाग पण 2021ला एस्टॅब्लिश झालेलं कॉलेज आहे। 100 बेडेड हॉस्पिटल आहे, 100 सीट्स आहे, 360 बेडेड हॉस्पिटल आहे। PG डिपार्टमेंट 0, PG सीट बेड 0, हॉस्टेल अवेलेबल आहे, 450ची OPD आहे आणि याला आणि नंदुरबारला या दोन्ही कॉलेजेसला आपण H कॅटेगरीमध्ये मोडतो किंवा H टियर मध्ये डिवाइड करतो। अशीच माहिती मिळत राहण्यासाठी चाणक्य करिअर पॉइंटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या या सिरीजला फॉलो करा। धन्यवाद।